राज्याचे नेते कोणी म्हणतंय की तिजोरी आमची आहे, तर कोणी सांगतंय तिजोरीचा मालक आमचा आहे. हे नेमकं आपल्या राज्यात काय चाललंय? आपण ज्या विसंगतीबद्दल बोलतोय त्याला मराठीत एकच शब्द लागू होतं, राजकीय अहंकार. माझ्या हातात तिजोरी, मी तिजोरीचा मालक, असं म्हणणे हा लोकशाहीचा अपमान आहे. खरा नेता तिजोरीचा मालकी हक्क सांगत नाही, तर तिजोरीतला प्रत्येक रुपया शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर खर्च करून तिजोरी सक्षम करतो. 2012 मध्ये 70,000 करोड रुपयांचा महाघोटाळा झाला. त्याचे गाडीभर पुरावे त्यांच्याच माणसांनी गोळा केले आणि जाहीरपणे सांगितलं. या प्रकरणाची ईडीनं चौकशी केली, ECBनं पण चौकशी केली. पण ज्या वेळी ह्या घोटाळ्याची चर्चा झाली त्यावेळी महाराष्ट्रात सत्तापालट झाली. म्हणजे बघा, एकीकडं राज्यावर 9.5 लाख कोटीचं कर्ज आहे. हे कर्ज प्रत्येक नागरिकावर आणि त्याच्या भविष्यावर टाकलेलं ओझ आहे. कंत्राटदारांची 90,000 कोटीची बिलं थकलेली आहेत. शेतकरी कर्जबाजारी झालाय. सरकारनं शाळा बंद करायचा सपाटा लावलाय. गरीब आणि सामान्य कुटुंबातल्या लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य बर्बाद केलं जात आहे. आणि आता उघड तिजोरी कोणाची यावर भाष्य करताना जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. असं वाटतंय की दोन जावा घरातल्या तिजोरीच्या चाव्यांबद्दल बोलतायत का काय. म्हणून जनतेला आता मतांचा उपयोग तिजोरीच्या मालकाला निवडण्यासाठी नाही, तर राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक जबाबदारीची जाण असणाऱ्या प्रामाणिक उमेदवाराला निवडण्यासाठी करावा लागेल. नाहीतर बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तसं हा महाराष्ट्र अजून रसातळाला जाईल.